नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या माहिती मंडळ या युट्यूब चॅनलवरती। आजचा विषय आहे झोंबी। तुम्ही मुंबईची न्यूज पाहिली असेल, तुम्ही हॉलिवूडचे झोंबी चित्रपट पाहिले असतील, जिथे माणसं जिवंत प्रेतासारखी इकडे तिकडे फिरत असतात। पण विचार करा, हे जर चित्र तुमच्या शहरात, तुमच्या घराजवळच्या रस्त्यावर दिसलं तर? गेल्या काही दिवसापासून मुंबईच्या विषयावर असलेल्या मीरा भाईंदर परिसरातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। भर रस्त्यात एक तरुण अशा अवस्थेत उभा होता की त्याला पाहून अंगावर काटा येईल। लोक विचारतात, हे झोंबी ड्रग्स मुंबईत पोहोचले का? हे ड्रग्स नेमकं काय करतं, काय आहे, त्याचे परिणाम काय होतात, आणि मीरा भाईंदर मध्ये घडलेला जो प्रकार आहे तो नेमका काय आहे, याची सविस्तर माहिती बघूया आपल्या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये। नमस्कार, मी पांडुरंग दत्तळ आणि आपण पाहताय माहिती मंडळ। आता नेमकं काय घडलं मीरा भाईंदर मध्ये? नेमकं घडलं काय जेणेकरून हा विषय चर्चेत आला? तो दिवस आहे 15 एप्रिल 2026 ची। ही तारीख मीरा भाईंदरकरांसाठी एक भीतीदायक ठरली आहे। भाईंदर पश्चिमेच्या 90 फीट रोड आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानाजवळ एक तरुण तासनतास एकाच विचित्र अवस्थेमध्ये उभा असलेला आढळला। तो तरुण पुढे वाकलेला होता, त्याचे हात मागे खेचलेले होते आणि तो पूर्णपणे ताठ होता। बाजूने ट्रक जात होते, लोक ओढत होते, लोक बोलत होते, पण त्याच्या शरीरावर त्याचा कुठलीही हालचाल होत नव्हती आणि त्याचं एक पूर्णपणे स्वतःवरच्या शरीरावरचं कंट्रोल सुटलेलं होतं म्हणजे तो काहीच करू शकत नव्हता। तो एकदम स्तब्ध असलेला आढळला। याआधी आपण अशा न्यूज अमेरिकेमधून बघितलेल्या आहेत, काही बेंगलोरच्या न्यूज बघितल्या आहेत, चंदीगडच्या न्यूज बघितल्या आहेत, पण आता हे प्रकरण आपल्या मुंबईच्या अगदी जवळ पोहोचलंय। एक स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर मोठी चिंता व्यक्त केली आहे, कारण याचा परिणामच असा आहे। मग आता समजून घेऊया, या झोंबी ड्रग्सला झोंबीच का म्हणतात? तर त्याचं खरं नाव आहे झायलाझिन। खरं तर हे मुळात औषध मानवासाठी बनलेलं नाहीये, म्हणजे आपण पशुवैद्यकीय औषध आहे। जसे की आपण घोड्याला किंवा इतर मोठ्या प्राण्यांना शस्त्रक्रियेसाठी जे भूल देतो, जे इंजेक्शन देतो, त्यामध्ये हे वापरलं जातं, म्हणजे ते औषध आहे। मग पण ह्याच्यात काय होतं की अंमली पदार्थ जे तस्कर करतात, हे ड्रग्स जे आता झायलाझिन आहे, हे काय तस्कर जे लोक करतात ते काय करतात, फेंटॅलिन यासारख्या ड्रग्स मध्ये हे झायलाझिन मिक्स करतात आणि ते मिक्स करून मार्केटमध्ये सोडतात। यामुळे काय होतं की नशेचा जो प्रभाव आहे तो जास्त काळ टिकतो, पण तो मानवी शरीरासाठी स्लो पॉइझन सारखा ठरतो। तुम्ही विचार करा की हे घेतल्यावर मानवी मेंदूच्या शरीरावरचा ताबा सुटतो आणि माणूस हा पुतळ्यासारखा उभा राहतो, लाळ गाळतो, त्याला कशाचंही भान उरत नाही आणि अगदी ह्या फोटोमध्ये थांबलेल्या तरुणासारखं त्याचं होतं, म्हणून याला झोंबी नाव पडलेलं आहे। आता विषय येतो की याचा मानवी शरीरावरती काय परिणाम होतो। आपण जर विचार करत असाल ही नुसतीच नशे आहे, तर आपण चुकीचा विचार करताय। ही नशा तर आहेच, पण त्या पलीकडे जाऊन आपल्या मानवी शरीरावर काय परिणाम होतो? तर जिथं तुम्ही ते ड्रग्स घेता, झायलाझिन घेता, तिथली त्वचा कोरडी पडते। जर तुम्ही ओव्हरडोस घेत गेलात, बॉडीला देत गेलात, तर तिथली जी त्वचा आहे ती कुजायला लागते। तुम्ही विचार करा, इतक्या जखमा होतात की तुम्हाला तो अवयव काढून टाकावा लागतो, कापून टाकावा लागतो, इतकं हे डेंजर आहे। तुमच्या ह्या झायलाझिनमुळे रक्ताभिसरण थांबतं आणि जिथे तुम्ही इंजेक्शन घेतायत ती जागा निकामी होते जवळपास, आणि तुमचा ब्रिदिंगवर त्याचा परिणाम होतो। दुसरी गोष्ट, तुमचं हृदयाचे ठोके मंदावतात। अशा सगळ्या गोष्टी होतात। जर हे तुम्ही ओव्हरडोस करत गेलात तर तुमचे वाचण्याचे चान्सेस बिलकुल झिरो आहेत। मग आता याच्यावरती एक औषध आहे, म्हणजे ओव्हरडोस जे अंमली पदार्थाचे ओव्हरडोस होतात त्याच्यावर नॅलॉक्सोन म्हणून एक औषध आहे, पण हे नॅलॉक्सोन सुद्धा ह्या झायलाझिनवर काम करत नाही। म्हणजे विचार करा हे किती डेंजर आहे। ह्याचे एवढे जर परिणाम असतील, इतकं जर डेंजर असेल, तर तरुणांनी खरंच यापासून लांब राहायला पाहिजे। आता यासोबतच मीरा भाईंदर वसई विरार पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत। पोलिसांनी अलीकडेच मोठ्या प्रमाणात दुसरे ड्रग्स जप्त केलेलं होतं आणि आता हा जो व्हिडिओ आढळला, त्या तरुणांनी कुठले ड्रग्स घेतले, आता त्याच्यावरती चाचण्या होतील, इन्व्हेस्टिगेशन होईल आणि त्याच्यावरून सगळ्या गोष्टी पुढे येतील। पण मित्रांनो, सावध राहण्याची वेळ आली। ही केवळ बातमी नसून हे आपल्या घरापर्यंत पोहोचलेलं मोठं संकट आहे। तुमच्या आसपास जर कोणी संशयास्पद हालचाली करत असलेलं दिसलं तर तुम्ही त्वरित पोलिसांना कळवा, आणि पालकांनी सुद्धा आपल्या मुलांच्या वागणुकीवर लक्ष ठेवायला पाहिजे। आणि तुम्ही अफावर विश्वास ठेवू नका, पण सतर्क नक्की राहा। मुंबई शहर आणि महाराष्ट्र राज्य हे देशाला दिशा देणारं राज्य आहे। इथे अशा ड्रग्सला थारा मिळता कामा नये। तुम्हाला काय वाटतं, यावर सरकारने कुठले कठोर कायदे काढायला पाहिजे, कुठले कठोर नियम लावायला पाहिजे, हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना एक अवेअरनेस साठी म्हणून शेअर करा, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।